फ्रेंड्स, मी हर्षला आणि हर्षलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज वुमन्स डेच्या निमित्ताने मी एक हेल्दी लड्डूची रेसिपी तुमच्याकडे शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स यूज केलेले आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स यूज केलेले आहे. हे कॅल्शियमचा सोर्स असलेल्या गोष्टी, तसंच एनर्जी बूस्टर गोष्टी, जे पण स्पेशली वुमनच्या घरकाम करताना, बाहेरची कामं किंवा ऑफिसची कामं किंवा घरातल्या सगळ्या मंडळींची काळजी घेत असताना थोडी बहुतची पण त्यांच्या स्वतःच्या हेल्थच्याकडे दुर्लक्ष होतं, ती झीज भरून काढण्यासाठी या लड्डूची खूप सारे बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. आणि अपार्ट फ्रॉम वुमन, घरातले इतर सगळेजण ही लड्डूचे बेनिफिट्स त्यांना पण खाऊ मिळतील. तर ही इझी आणि कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी एनर्जी लागून ही रेसिपी बनवून रेडी होते. अशाच रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे हर्षलाच किचनला फॉलो आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. हेल्दी असे प्रोटीन लड्डू आपण अशा प्रकारे स्टोअर करून घेऊ शकतो. त्याचे इन्ग्रेडियंट्सची लिस्ट मी इथे मेन्शन केली आहे आणि प्रिपरेशनची सुद्धा. याच्यासाठी मी सुकं खोबरं, बदाम, अक्रोड, तीळ आणि अळीव घेतलेले आहेत. सीड्समध्ये मी दुधी भोपळ्याच्या बिया, त्याच्यानंतर चिया सीड्स, पंपकिन सीड, चिया सीड्स, मेलन सीड्स, सिसमस सीड्स असे घेतलेले आहे. फ्लॅक्स सीड्स, इथे आपण ड्राय डेट्स घेतलेले आहे. खारीक, त्याचे थोडेसे तुकडे करून. डिंक इथे मी तुपातमध्ये थोड्या तुपात घेऊन तळून घेतलेलं आहे. जर जास्त डिंक आपण एकत्र घेतला तर तो तळण्यासाठी डिफिकल्ट जातो, तर त्याला आपण थोडं व्यवस्थित करून घ्यायचं. तुम्ही बघता एवढीशी थोड्याशा डिंकाचा लिटरली ते फुलून त्याची खूप जास्त क्वांटिटी वाढली आहे. त्याला सेपरेट करत आपण तळायचं आहे, म्हणजे तो प्रॉपरली तळून घेतला जातो. खारीकसुद्धा अशा प्रकारे तुपामध्ये मी तळून घेतले आहेत. आता सगळ्या बाकीचे सीड्स आणि ड्रायफ्रूट्सची मी फाईन पावडर करून घेतली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही दाणेदार ठेवू शकता. जर तुम्हाला असं क्रंची अशी फिलिंग आवडत असेल तर तुम्ही तशा प्रकारे ठेवा, पण मला असं फाईन पावडर करून त्याचे प्रॉपर म्हणजे पावडरमध्ये फॉर्म हवा होता. डिंकाला सुद्धा मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर पावभाजी मॅशर असतं त्याच्याने पण तुम्ही मॅश करू शकता. गुळाचं पाक करून घेतलं आहे आणि ट्रान्सफर अशा प्रकारे करून आपण कढईमध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स थोड्याशा तुपामध्ये भाजून घेतले. आणि लाडूचा शेप देण्यासाठी आपण थोडं लाईक 1/4 क्वांटिटी एवढं मिक्सचर घेऊन आपण त्याला शेप देऊ शकतो. सगळं एकत्र ट्रान्सफर केलं तर मिश्रण थंड होतं आणि मग लाडूला शेप देता येत नाही. आणि यासाठी मी अराउंड 1 बोल सगळे इन्ग्रेडियंट्स यूज केले, कारण मला इक्वली सगळे क्वांटिटी सगळ्यांचं प्रमाण हवं होतं. तुम्ही क्वांटिटी थोडी कमी जास्त करू शकता. हे आपले जारमध्ये बनवून स्टोअर आहे प्रोटीन लड्डू. थँक्यू.